राधे राधे, नमस्कार, जय माताजी। आज श्री अष्टभुजा वरदायिनी रेणुका माता मंदिराचा 6वा वर्धापन दिवस। त्यानिमित्तानं आज गोपाळनगरमध्ये जणू एक उत्साहच होता। सकाळी पालखीचा सोहळा झाला छानपैकी। सर्वांनी फुगडी खेळले। सर्व गोपाळनगरवासियांनी दारोदारी रांगोळी वगैरे काढून देवीची ओटी वगैरे भरली केली। अशा पद्धतीमध्ये देवीचा मूर्तीचा उत्सव वगैरे तो व्यवस्थित पार पडला। त्यानंतर होम हवन वगैरे झालेलं आहे, सप्तशतीचा पाठ वगैरे ते झाल्यानंतर महाआरती झाली आणि महाआरती झाल्यानंतर आता आपल्याकडे महाप्रसादाचं आयोजन चालूच आहे। सकाळी हेच घालणार आहे, आपल्या गोपाळनगरमध्ये म्हणा, आपल्या नांदेडमध्ये म्हणा, एक भक्तिमय वातावरण निर्माण झाल्यामुळं पूर्ण विश्वामध्ये भक्तीचं वातावरण निर्माण व्हावं, भारताला सर्वतोपरी न्यावं हीच प्रार्थना मी देवीसमोर करतो। वर्षभरामध्ये नवरात्र उत्सव होते। पुन्हा ज्यावेळेस संक्रांत वगैरे असते, संक्रांतीच्या वेळेस छोटे मोठे उत्सव वगैरे होतात। त्याच्यानंतर पाडव्याला होम हवन वगैरे होते आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये छोटे मोठे कार्यक्रम वगैरे होत असतात। महिलांबद्दल म्हणा, संगीत म्हणा, किंवा त्याच्यानंतर लहान लेकराचे खेळ वगैरे म्हणा, त्याच्यानंतर भजन वगैरे, भजन नित्य आपल्याकडे चालू असतं नेहमी। उत्सवामध्ये सुद्धा 9 दिवस नवीन नवीन उपक्रम असते, दांडिया वगैरे होते। महाप्रसादाचं आयोजन असते। दर महिन्यामध्ये कोण ना कोणतरी भाविक भक्त देवीला मनोकामना वगैरे मागतात, ते पूर्ण झाल्यानंतर त्यांनी देवीला महाप्रसाद वगैरे चालू असतो। 64 महिने आम्ही केले। आता सगळे भाविक भक्त त्यांना जे झाल्यानंतर त्यांच्या इच्छेपरी त्यांनी वरण भात म्हणा, वरण भात भाजी पोळी म्हणा, किंवा गोड भात म्हणा, अशा पद्धतीमध्ये नैवेद्य देवीला नेहमी असतो। माझं नाव मनश्री अमित रेणापूरकर। आमचे जे आजी होते शकुंतलाबाई रेणापूरकर, त्यांच्या आदेशावरनं माझे सासरे बलभीमराव रेणापूरकर यांनी हे मंदिराची स्थापना केली। त्याचा आज 6वा वर्धापन दिन आहे। त्या अनुषंगाने सकाळी 9:30 वाजता नगर प्रदक्षिणा झाली। त्यामध्ये बायकांचा खूपच चांगल्या प्रमाणात उत्साहाने प्रतिसाद होता। फुगडी, त्यानंतर टाळ वाजवणं, भजन मंडळी, हे सगळ्यांचा उत्तमरित्या प्रतिसाद होता। नगरवासियांनी आईचं खूप चांगल्या पद्धतीने रांगोळी काढून त्यानंतर फुलाचा वर्षाव करून स्वागत केलं आणि आत्ताच होम हवन झालंय आणि महाप्रसादाला सुरुवात झाली आहे। तरी सर्व नांदेडकर वासियांना मी विनंती करते की सर्वांनी येऊन महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा।